ओम नमो भगवते वासुदेवाय। 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 परम पूज्यते सद्गुरु संत ज्ञानेश्वर महाराज की जय। परम पूजनीय श्री सद्गुरु संत ज्ञानेश्वर महाराज साधकांचे मायबाप बालयोगी आणि भगवान विष्णूचे अवतार असलेले ज्ञानोबा यांचा अभंग गाथा हा जो ग्रंथ आहे त्यातील हरिपाठाचे अभंग आपण वाचतो। हरिपाठाचे जे अभंग आहे जे लोकांना अतिशय सोपे वाटतात आणि जेव्हा त्या हरिपाठाचा विचार करतो तेव्हा मला असं वाटलं की हरिपाठ आणि चांगले 65 याच्यामध्ये काहीच फरक नाही। ज्ञानेश्वरीमध्ये जे ज्ञानोबांनी सांगितलं ते हरिपाठामध्ये सांगितलं तेव्हा ज्ञानोबा काही वेगळे नाहीये हरिपाठ लिहिताना, ते ज्ञानोबा आहेत। फक्त थोडासा विचार त्यांना झाला असावा की सुरुवातीला आपण हे जे हरिपाठ लिहितो आहोत हे जे श्लोक आहेत हे श्लोक कुठल्याही अधिकार नसलेल्या सामान्य व्यक्तीला सुद्धा परमार्थाची जरा काही अधिकार किंवा काही पार्श्वभूमी नाही अशाही माणसाने जरी वाचले तरी त्याला देवाची गोडी लागावी, त्याला परमार्थाची गोडी लागावी, तो परमार्थ तेव्हा त्याला सद्गुरूची आवश्यकता भासावी, सद्गुरूंची आवश्यकता भासावी हा ज्ञानोबांचा उद्देश आहे या हरिपाठामध्ये। म्हणून हे हरिपाठ सर्वसामान्य माणसानेही वाचले तरी त्यांना लाभ होतो। आज आपण हरिपाठातला हा 5वा अभंग पाहतो आणि अतिशय महत्वाचा अभंग हा। या अभंगाच्या बाबतीत सुद्धा आता इतरही लोकांचं मी वाचतोय, मी पुष्कळ हरिपाठावरच्या टीका वाचलेल्या आहेत पूर्वी, परंतु सर्वसामान्य अशा पद्धतीने त्या लिहिलेल्या आहेत। आमचे केवी ग्लेसरे सर होते, ते प्राध्यापक होते, ते यांचे शिष्य होते, ते बसले स्वामी नोंदवलेकर। तेव्हा त्यांना मी भेटायला गेलो होतो मुंबईला। मला राहत होते त्यावेळेस, अगदी साधे राहत होते, प्राध्यापक असूनही इतका साधा विषय पाहिल्यानंतर मला आश्चर्यच वाटलं। त्यांना पाहिल्याबरोबर मला गोविंद महाराजांची आठवण आहे। हे जे बेलसर होते ते गोंदवलेकर महाराजांचे शिष्य, त्यांचे प्राध्यापक असल्यामुळे त्यांचा अभ्यासही चांगला होता, तत्वज्ञानाचा अभ्यास होता। त्यांनी लिहिलेली जी पुस्तके त्याच्या या मार्गावरची ती अतिशय तात्विक सुबोध आहेतच, परंतु ज्ञान मार्गाला उपयुक्त अशी पुस्तके। आजचा हा जो अभंग आहे ज्ञानोबांचा 5वा, मी वाचतो। त्या अभंगाचा इतरांनी केलेला जो अर्थ आहे आणि आता आपण जो अर्थ पाहू तो कसा फरक पडतो।
मी अभंग वाचतोय. ज्ञानोबा म्हणतायत, योग याग विधी, योग याग विधी येणे नव्हे सिद्धी, येणे नव्हे सिद्धी वायाची उपाधी दंभ धर्म. योग याग विधी येणे नव्हे सिद्धी वायाची उपाधी दंभ धर्म. भावेविण देव न कळे निसंदेह, भावेविण देव न कळे निसंदेह गुरुविण अनुभव कैसा कळे, गुरुविण अनुभव कैसा कळे. तपेविण दैवत दिधल्याविण प्राप्त, तपेविण दैवत दिधल्याविण प्राप्त गुजेविण हित कोण सांगे. ज्ञानदेव सांगे दृष्टांताची मात साधूचे संगती करणे काय. ज्ञानदेव सांगे दृष्टांताची मात साधूचे संगती करणे काय. असा हा 4 ओळींचा अभंग आहे. या अभंगाचं जे भाषांतर केलेले या पुस्तकामध्ये, सर्वसामान्य अशा पुस्तकात ते म्हणतात, अष्टांग योग यज्ञ विधी करणे यांनी हरीची प्राप्ती होणार नाही, कारण ही हरिप्राप्तीविषयी दूरची साधने आहेत. अनुष्ठान करणारा अनुष्ठान करणारा मोठा योगी यांनी माझी सर्वत्र ख्याती व्हावी अशी इच्छा उत्पन्न होते. ती पूर्ण होण्यास योग यज्ञ वगैरे करतो, परंतु खरा धर्म न होऊन पीडा करणारा व्यर्थ गांभीर धर्म होतो. देवभावापासून निसंशय करत नाही, देवभावापासून निश्चित करत नाही, म्हणजे देव वचनावर व मुख्य वचनावर दृढ विश्वास बसल्या वाचून देवाचे ज्ञान होणार नाही, कारण देव स्वरूपाचा अनुभव गुरुवाक्याने होत असतो. तपा वाचून दैवत प्रसन्न होत नाही व दिल्या वाचून काही मिळणार नाही, अर्थात कर्म करावे तसे फळ मिळेल. गुजा प्रेमा वाचून हित कोणी सांगणार नाही, म्हणून गांधे म्हणतात, जीवा संसारातून करण्याचा उपाय साधूची संगत करणे हा असून तो माझ्या अनुभवास आला आहे, असं ह्या स्तुकाराचं म्हणले. आता आपण याचा अर्थ करू. म्हणतात, योग याग विधी येणे नव्हे सिद्धी. योग अनेक प्रकारचे आहेत. योगामध्ये एक हठयोग आहे, एक राजयोग आहे, एक आपला कुंडलिनी सिद्ध महायोग आहे. हा योगच आहे. आणि काही लोक योगाचे तुकडे करून मग त्याला योग नाव देतात. जसं आता आसन शिकवणार आहे गुरु आहे, ते म्हणतो योगी आहे, मग त्याच्या पुरता आसन सिद्धी हा योग झाला. अशा प्रकारे योगाचे असंख्य भाग झाले. नंतर याग, याग म्हणजे यज्ञ करणे. यज्ञ तर अनेक प्रकारचे येतो, यज्ञ अनेक प्रकार. आता लोक यज्ञ करणारे असतात आणि योग करणारे असतात. मला सांगताय की योगे नव्हे सिद्धी, यामुळे सिद्धी प्राप्त होणार. आता सिद्धी आणि पहिला तर रिद्धी आणि सिद्धी असे 2 प्रकार आहेत. रिद्धी म्हणजे जगातले फायदे आणि सिद्धी म्हणजे परमार्थातले फायदे किंवा लौकिक फायदे असे म्हणतात. सिद्धीमध्ये अनेक चमत्कार पण येतात. आता ज्ञानोबांना जे सांगायचं या अभंगामधून ते काय आहे. ज्ञानोबा म्हणतात,
जे बाह्य योग आहे, योगाचे प्रकार जे आहेत, आता हठयोग आहे, राजयोग आहे, हे कोणातरी गुरुकडून शिकून आपण आत्मसात करतो ती विद्या, योग विद्या जशी चांगल्याने सिद्ध केली. त्यांच्याकडून जे आसन, याचे 8 अंग आहेत योगाचे, अष्टांग योग त्याला म्हणतात. यम नियम 1 भाग, प्रत्याहार 2, आसन 3, प्राणायाम 4 आणि ध्यान, धारणा आणि समाधी. यम नियम प्रत्याहार, यम स्वतंत्र, यम नियम प्रत्याहार, नंतर आसन, प्राणायाम आणि मग प्राणायामानंतर मग तिची ध्यान, धारणा, समाधी, असे हे 8 अंग आहेत. त्याला अष्टांग म्हणतात. आणि हे 8 अंग शिकता 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 खूप वेळ नुसते ते यम आणि नियम यांचं पालन करता 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 महाकठीण आहे. त्यानंतर ती पुढची प्रत्याहाराची जी साधना आहे ती तर भरपूर अवघड आहे. त्यानंतर मग पुन्हा आसनांचा अभ्यास येतो. आसनांच्या अभ्यासानंतर मग पुढे मग प्राणायामाचा अभ्यास आहे. धर्म सांगण्याने की हा जो अभ्यासाचा प्रकार आहे, ज्यामध्ये आपल्याला बसून शिकावं लागतं आणि त्या पद्धतीने करावं लागतं शरीराला, यामध्ये फायदे पुष्कळ आहेत म्हणून तर लोक करतात ते. त्यामध्ये शरीर वज्रदेही तो होतो, म्हणजे गजराप्रमाणे होतो. तेव्हा हे जे अष्टांग योग आहे किंवा राजयोग आहे किंवा हे अनेक प्रकारचे जे योग आहे, ह्या योगांमध्ये शरीराला पुष्ट करून भगवंताची प्राप्ती करायची असते, समाधीची प्राप्ती करायची असते. पण लोक काय करतात, योगाचा अभ्यास करता 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 समाधीपर्यंत पोहोचतात. पण समाधीच्या पुढे ज्या 7 अवस्था आहेत ज्ञानाच्या, त्या मात्र त्यांना शिकवायला तिथे कोण नसतो. जो योगी असतो तो समाधीपर्यंत त्याला अभ्यास होतो. त्यामुळे ज्ञानाच्या मार्गामध्ये ते जातच नाही. ज्ञानवांना हे सांगायचं या ठिकाणी की योग म्हणजे कोणता योग, की जो ज्ञान मार्गाकडे घेऊन जाऊन तुम्हाला उन्नत बनवतो आणि अध्यात्म मार्गातलं शेवटचं जे जीवन मुक्तीचं स्वरूप आहे किंवा आत्मस्वरूप आहे तिथपर्यंत पोहोचणारा जो योग असेल तो खरा योग आहे. परंतु लोक हे जे योग शिकवणारे जे लोक असतात ते साधारणतः हा अष्टांग योग शिकवतात, हातयोग शिकवतात, राजयोग शिकवतात. आपला हा शक्तिपात मार्ग जो आहे हाही कुंडलिनी सिद्ध महायोगच आहे. आता आपल्याला सगळ्याच योगांनी सिद्धी प्राप्त होते का? हो. तुम्ही ज्या ज्या मार्गाचा अवलंब कराल तो मार्ग कुठली तरी सिद्धी तुम्हाला प्राप्त करून देईल. सिद्धी म्हणजे काय? साध्य. साध्य म्हणजे काय? जे तुम्ही त्या मार्गाने प्राप्त करणारी गोष्ट असाल त्याला साध्य म्हणतात. प्रयोजन, सिद्धी नावं भिन्न. तर तुम्ही ज्या मार्गाने तुम्ही अभ्यास करताय त्या अभ्यासाचं फळ तर तुम्हाला मिळणार आहे. मुलं अभ्यास करतात, 5वीचा अभ्यास होतो तर 5वीची परीक्षा पास होऊन जातात, मग ते फळ मिळालं त्याला. म्हणजे प्रत्येक मार्गामध्ये जी जी साधना आहे त्या साधनेचं फळ मिळतं. म्हणजे भगवान आपल्याला असं सांगताय पण ते जे साधन आहे आणि त्या साधनाची जी सिद्धी आहे ती सिद्धी कोणती?
ज्ञानोबांना ह्या बाकीच्या सिद्धी पसंत नाही. ते म्हणतात आत्मसिद्धी ही सगळ्यात श्रेष्ठ सिद्धी आहे. आत्मसाक्षात्कार व्हायला पाहिजे, आत्मस्वरूप प्राप्त व्हायला पाहिजे, ते ब्रह्मस्वरूप प्राप्त व्हायला पाहिजे, ती जीवनमुक्ती प्राप्त व्हायला पाहिजे. हे जर सिद्ध झालं त्या योगाने किंवा यागाने, यागुने यज्ञ, तर तेही चांगलंच आहे. परंतु ही जी साधने आहेत बाकीची, ही त्या आत्मसिद्धीपर्यंत जात नाही. आत्मसिद्धी प्राप्त न होण्यामुळे ज्ञानोबा म्हणताय तिथं येणे न होणे सिद्धी. लक्षात घ्या, त्या मार्गांना काही चूक म्हणायचं काही कारण नाही म्हणत नाही. कारण जगामध्ये तेच मार्ग जास्त प्रचलित आहे, लोकांना तेच जास्त माहिती आहे. हा जो आपला कुंडली सिद्ध मार्ग आहे, हा फार लोकांना माहिती नाही. त्यांना हा गुरुशिवाय मार्ग नाही. त्या मार्गाचा गुरु असेल, दिशा देणारा, तरच हा मार्ग सापडतो. आणि त्या मार्गाचे गुरुच नसले तर मग कोण सांगणार आहे? म्हणून सगळे लोक त्या बाकीच्याच योगाकडे जातात. ज्ञानोबांचा योग आपला मार्ग आहे, त्यानंतर त्यांना जी दीक्षा आहे मूर्तीनाथांची, ती या मार्गाची आहे. तेव्हा कुंडलिनी सिद्ध योग हा जो योग आहे, हा ज्याची कुंडली जागृत होऊन त्याला अधिकार प्राप्त झालेला आहे, अशा सद्गुरू दीक्षा घेऊन जो योग सुरू होतो त्याने सिद्धी प्राप्तच होतात. त्याने सिद्धी प्राप्त होतात, पण त्याने होणारी सिद्धी ही आत्मसिद्धी आहे. समाधी तर आहेच आहे, परंतु समाधीच्या पुढेही हा योग आपल्याला आत्म्याकडे घेऊन जाणार असल्यामुळे आत्मसिद्धी प्राप्त करून देतो. परंतु हा योग प्रचलित नाही जगामध्ये, फारसा प्रसिद्ध नाही, लोकांमध्ये प्रसार नाही याचा फारसा, हा माहित नाही लोकांना. त्यामुळे जे बाकीचे योग आहेत तेच योग करत बसतात आणि त्यांना प्राप्त होणाऱ्या ज्या सिद्धी आहेत, जे फल आहे ते आत्मफल नाही. भारत ते समाधीपर्यंत जात, चांगले समाधीपर्यंत गेले ते. म्हणून ज्ञानोबा आपल्याला काय सांगता, योग याग यांच्या विधीने सिद्धी नव्हे, सिद्धी आत्मसिद्धी नव्हे. सिद्धी शब्दाचा अर्थ या ठिकाणी आता ज्ञानोबांना अपेक्षा असलेली जी सिद्धी आहे ती आत्मसिद्धी आहे. तेव्हा येणे न होणे सिद्धी या मार्गाने आत्मसिद्धी प्राप्त होत नाही, आत्मसिद्धी प्राप्त होणार नाही. उलट काय होत म्हणजे वायाची उपाधी बंद धरण. परंतु या मार्गामध्ये जे गेलेले असतात त्यांनी या योगाचे असंख्य प्रकार हाताळलेले असतात. हे ध्यान लावतात, धारणा घालतात, समाधी लावतात, वेगळ्या प्रकारची आसनं लावतात, बंध मुद्रा लावतात, त्याच्यामध्ये अनेक प्रकार आहेत. तेव्हा या अनेक प्रकारांनी त्यांच्यामध्ये एक प्रकारचा अहंकार निर्माण होतो. मला हे सगळं कळतं, मला हे सगळं समजतं, मला खूप चांगलं येतं. आणि म्हणून साधारणतः तुम्ही बघा, जी माणसं बाह्य अशा साधनांचा अभ्यास करून तज्ञ बनतात, ही माणसं अहंकारी होतात. त्यांच्यामध्ये अहंभाव होतो, अहंकार होतो की मी जास्त शिकलेला आहे, मला जास्त कळतं, मी यावर ताबा मिळवलेला आहे. म्हणून हा दंभ आणि गर्भ, दंभ आणि धर्म, दंभ धर्म मायाची उपाधी, या उपाधी बेस्ट आहे. म्हणजे इतर मार्गाच्या या बाह्य उपायांनी, योग आणि हवन होऊन यज्ञाच्या मार्गाने मिळणाऱ्या सिद्धींनी तो मनुष्य फार गंभीर होतो, गंभीर होतो. दंभ म्हणजे आणि दाखवतो तो मी फार धर्मी आहे, धर्म पाळून त्याला धर्म श्रेष्ठ आहे, मी फार मोठा अहंकार येतो त्याला.
आणि त्यामुळे ह्या उपाधीमुळे तो वाया जातो. खरं ज्ञान त्याला आत्म्याचे धावच नाही. आणि आत्मज्ञानाशिवाय इतर तुमच्या सगळ्या गोष्टी व्यर्थ आहेत, वाया जातात. म्हणून साधकांनो, ज्ञानोबा आपल्याला असं सांगू इच्छित आहेत की आपला जो मार्ग आहे कुंडली सिद्ध महायोग हा अंतर्योग आहे. हा बाह्य करायचा उद्योग शिकवण्याची गरज नाही. आता एकदा असे सद्गुरू मिळाले की त्या सद्गुरूकडून ती जी दीक्षा होते ती कुंडली जागृतीची दीक्षा होते. आणि ती एकदा जागृत झाली की मग त्या शिष्याला करावयाचं काही राहत नाही. ती शक्ती त्याच्याकडून करून देते आणि त्याला आत्मस्थितीपर्यंत पोहोचून देते, समाधीच्या पुढे जाते ती. म्हणून कुंडली सिद्ध महायोग हा सगळ्यात श्रेष्ठ असा महायोग आहे. आणि अनेक प्राप्त होणारी सिद्धी ही आपली सिद्धी आहे असं म्हणून सगळ्याचं. मग पुढच्या ओळीमध्ये म्हणतात, भावे गुण देव न कळे निसंदेह. हा जो देव आहे, देव म्हणजे मी या ठिकाणी ज्ञानोबांना अपेक्षा असलेला देव म्हणजे आत्मदेव. ज्ञानेश्वर महाराज कोणत्याही देवाचं नाव घेऊ, त्यांचा देव म्हणजे आत्मदेव, ब्रह्म, आत्मा हाच त्यांचा देव. आणि त्यांच्या सगळ्या ग्रंथांमध्ये आत्म्याचे विवरण आहे. म्हणून तुमच्या मुलामध्ये जर तो आत्मभाव नसेल, तर आत्म्याची प्राप्ती करण्याची भक्ती नसेल, भाव नसेल, भावना नसेल, तर तुम्हाला तो आत्मा कधीच कळणार नाही. भावे गुण देव न कळे निसंदेह. यात संदेहच नाही, शंकाच नाही. निसंदेह म्हणजे निसंशय. यात काही शंकाच नाहीये की जर तुमच्या मनामध्ये कुठल्या प्रकारची भाव भक्ती काही नसेल तर तुम्हाला देव कळणार नाही, तुम्हाला आत्मा कधीच कळत नाही. आत्मस्थिती प्राप्त करण्यासाठी अंतःकरणामध्ये त्या देवाला प्राप्त करण्याची परमशी भावना पाहिजे, भक्ती पाहिजे, भाव पाहिजे असे ज्ञानोबा सांगतात. भावे गुण देव न कळे निसंदेह. आणि नंतर पुढे लगेच सांगून टाकलं ज्ञानोबा, गुरु गुण अनुभव कैसा कळे. ही जी ओळी ज्ञानोबा बरोबर ते आपल्या मार्गावर नसतात. गुरु शिवाय अनुभव येत नाही. आपल्या सगळ्या मार्गामध्ये गुरु पाहिजे. गुरु सगळ्या मार्गात आहे, परंतु गुरु आणि सद्गुरु यांच्यामध्ये फरक. शाळेत शिकवणारे शिक्षक, प्राध्यापक, आचार्य जे कोणी असतील तेही गुरुच आहे, तेही विद्या देतात. त्यांच्यामुळे तर ती विद्या कळते त्या मुलांना, आम्हाला सगळ्यांना. परंतु सत तत्व जे आहे ते आत्मतत्व आहे. सच्चित आनंद स्वरूप असं जे ब्रह्म आहे, असा जो आत्मा आहे, तो कळण्यासाठी सद्गुरूच पाहिजे असतो. त्याला साधे गुरु हे लौकिक गुरु चालत नाही. लौकिक गुरुनी लौकिक ज्ञान होत आणि ते आम्हाला संसारासाठी पाहिजे असत. ठीक आहे, मिळवलं ते. पण त्या ज्ञानाने, लौकिक ज्ञानाने आम्हाला लौकिक हा संसार जो आहे प्रपंच तो चांगला करता येईल, परंतु परमार्थाची काही प्राप्ती होणार नाही. आणि परमार्थाची प्राप्ती होण्यासाठी म्हणजे परमार्थ म्हणजे काय, परमार्थ. परम म्हणजे श्रेष्ठ आणि अर्थ म्हणजे संपत्ती. श्रेष्ठ संपत्ती काय आमच्याजवळ आत्मा. त्या परमार्थाची प्राप्ती होण्यासाठी सद्गुरु पाहिजे असतात. आणि ते जर प्राप्त झाले तर तेच आपल्याला आत्म्याचं दर्शन घडवतात, म्हणजे आत्मदर्शनाचा मार्ग देतात, असे अनुभव देतात. हे सांगतात गुरु अनुभव कैसा कळे. म्हणजे परमात्म्याचा किंवा आत्म्याचा, परब्रह्माचा, ब्रह्माचा अनुभव घेण्यासाठी सद्गुरूंची गरज आहे. त्याच्याशिवाय तो कळत नाही.
अशा प्रकारचा ज्ञानोबांनी हा सिद्धांत या ठिकाणी नवीन लिहिलेला आहे. त्यानंतर ज्ञानोबा पुढे सांगतात, तपे गुण दैवत विधल्या गुण प्राप्त विजय गुण हित कोण सांगे. या ओळीमध्ये आता ज्ञानोबा गुरूंचं स्वरूप सांगितले. गुरु कसे असावे. प्रपंचातले गुरु आपलं हित साधण्यासाठी असतात. कारण ते लौकिक जागा सध्या त्यांना पैसा पाहिजे असतं ना, तिथं त्यांचं हित असतं म्हणून ते काम करतात. त्या गुरुंना जर सांगितलं की आता तुम्हाला 1 वर्षभर पगार नाही, करा काम, शिकवतील का ते? कसं काय आम्हाला पोटाला यांना कुठे शिकवू, म्हणजे पोटासाठी शिकवतो असं नाही. सद्गुरूंच तसं नाही. सद्गुरु हा त्या आत्मस्वरूपाचं तुम्हाला ज्ञान हवं म्हणून तुम्हाला ते शिकवतो. आणि ते शिकवत असताना त्या शिकवण्याचं काहीही मोबदला होऊन देत नाही. मी दिलं तर ठीक आहे, द्या नका देऊ, परंतु ते आत्मज्ञान तुम्हाला व्हायलाच पाहिजे. तळमळ गुरुच असते, जसं ज्ञानोबांची तळमळ. म्हणून आता ज्ञानोबा ते गुरु कसे असतात म्हणे, तपे गुण दैवत असे जे सद्गुरू असतात त्यांचंही तप झाले, त्यांची साधना झालेली असते. तप करणं म्हणजे एखादी गोष्ट सतत करत राहणं. कारण ते सुद्धा साधनेने बलिष्ठ झालेले असतात, त्यांची साधना पूर्ण झाली. आता तुम्ही विचाराल करून ज्ञानोबांनी कधी साधना केली? ज्ञानोबांनी या जन्मात नाही, मागच्या जन्मात केली. ज्ञानोबा हे मागच्या जन्माचेच पूर्ण अवस्थेत गेलेले साधक होते. आणि या जन्मामध्ये फक्त त्यांना गुरु प्राप्तीसाठी यावं लागलं. बर का, जन्मोजन्मी आम्ही बहु तप केले. नंतर आपण गेलं सांगतो त्यांच्या अभंगामध्ये अभंग, आम्ही जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले. आम्ही खूप पुण्य केलं मागच्या जन्मामध्ये, तेव्हा आम्हाला हा असे गुरु लाभले. असं ज्ञानोबांचा अभंग आहे. तेव्हा ज्ञानोबांना मागच्या जन्मामध्ये ही पूर्णता प्राप्त झाली होती. त्यांनी खूप कमावलं होतं आणि म्हणून या जन्मी त्यांना असे सद्गुरू प्राप्त झाले की जे सद्गुरू प्राप्त झाल्याबरोबर त्यांना आत्मदर्शन झालं, आत्मज्ञान झालं, सगळं झालं. तेव्हा ज्ञानोबा तपे गुण दैवत विधल्या गुण प्राप्त. काय द्यावं लागत का इथं हा देण्या घेण्याचा व्यवहार नाही. सद्गुरूच्या ठिकाणी देण्या घेण्याचा व्यवहार नाही, इतर गुरुच्या ठिकाणी मात्र देण्या घेण्याचा व्यवहार आहे. तेव्हा आत्मज्ञान, आत्मस्वरूप प्राप्त करणारी साधना देणारा जो सद्गुरू असतो तो तुमच्याकडून काही इच्छित नाही. तो फक्त तुम्हाला आपल्यासारखं बनवू इच्छितो, बस. गुरुचं कार्य हेच आहे की गुरुने, त्या सद्गुरूने त्या शिष्याला आपल्यासारखं बनवावं. आणि हेच केलं योगनाथांनी आपल्या सगळ्या भावंडांना आपल्यासारखे करून टाकले. आणि ज्ञानोबांनी हेच केलं. तेव्हा तपे विण दैवत विधल्या विण प्राप्त गुजे बिन हित कोण सांगे. गुज म्हणजे काय? हित गुज. तुमच्या मनामध्ये जर त्या सद्गुरूंच्या जवळ जाऊन आपलं हित साधण्याची इच्छा नसेल तर तो कशाला सांगेल? आधी शिष्यामध्ये ती मुमुक्षा असावी लागते. मुमुक्षा म्हणजे मोक्षाची इच्छा. तेव्हा मला आता ह्या कटकटीतून सोडा गुरुजी, मला ह्या परमार्थामध्ये न्या, अशी जी इच्छा, कळकळीची इच्छा तिला मुमुक्षा म्हणतात.
ती मुमुक्षा जर नसेल तर गुरु तर कसे काय सांगतील त्याला. म्हणून ज्ञानोबा इथं म्हणतात जे बिन ही तर कोण सांगे. तुमच्या चित्तामध्ये जर ती मुमुक्षा नाहीये, ती इच्छा नाहीये, ती भावना नाहीये, तर मग तुमचं हित कोण सांगणार आहे तुम्हाला. तुमचं हित म्हणजे तुमचा फायदा. तुम्हाला हवी असणारी गोष्ट गुरु कशाला देतील. मग तुम्हीच जर नको म्हणत असाल, नको आता मला काही गरज नाही, गुरु म्हणलं ठीक मग कर मग काही. म्हणून आधी आपल्या ठिकाणी तो भाव असावा लागतो. गुरुच्या जवळ जाऊन आपल्याला ते प्राप्त व्हायला पाहिजे. अहो महाराज सांगा मला, द्या मला, म्हणून तो अर्जुन वारंवार भगवंताला प्रार्थना करतो. विषय संपलेले होते सगळे, तरी सुद्धा काही ना काहीतरी तो उकळून काढतो आणि म्हणतो गुरुदेवा मला आणखी सांगा ना काहीतरी. आणि ते प्रश्न विचारतो आपला. भगवंताला त्याच्या प्रश्नाची उत्तर द्यावीच लागली शेवटी. तसा साधक पाहिजे. साधक कसा पाहिजे. अर्जुनासारखा रुजू, सरळ मनाचा, सरळ बुद्धीचा, आपल्या हिताची करत असणारा, आपलं हित आपले गुरुच प्राप्त करून येतील याची निश्चितपणे त्याला खात्री असते. आणि म्हणून तो गुरुला वारंवार प्रश्न विचारतो, शंका विचारतो, समाधान करून घेतो. तेव्हा आपल्या हिताची काळजी गुरुशिवाय कोण घेणार असं जाणून राहिले. विजय गुण हित कोण सांगे. ज्ञानदेव सांगे दृष्टांताची मात. फार सुंदर यात आहे. ज्ञानोबा म्हणतात मी तुम्हाला जे ज्ञान देतोय ना ते आत्मज्ञान आहे. आणि आत्मज्ञान हे असं देता येत नाही. आत्मज्ञान हे आत्मानुभवाचं ज्ञान येते. जो आत्मा तुमच्यामध्ये आहे ना तोच माझ्यामध्ये पण आहे. मला त्याचा अनुभव आलेला आहे. मग मी नुसता तो अनुभव तुम्हाला सांगेन. फक्त तो अनुभव सांगणं म्हणजे तुम्हाला ते आत्मस्वरूप प्राप्त करून देणं नव्हे. कारण अनुभव देणं, अनुभव देता येत नाही. अनुभव हा शब्दांनी अभिव्यक्त होतो बस. आणि म्हणून अमृता अनुभवामध्ये ज्ञानोबांनी सगळं सांगितलं की हा अमृत अनुभव तुम्हाला तुम्ही वाचा आणि तुम्ही त्याचं स्वतःहून त्याचं ज्ञान प्राप्त करून घ्या. पण अनुभव, आपला अनुभव असा काढून कोणाला देता येत नाही. साधे जगातले अनुभव सुद्धा देता येत नाही. आता मी साखर खाल्ली, मला गोड लागली. कशी लागली? गोड. मग ही गोडी तुम्हाला देता येईल का? गोडी हा त्या साखरेचा अनुभव आहे. मला साखर कशी लागली? गोड. मग ही जी गोडी आहे, साखरेची जी गोडी, जो गोडपणा मला लाभला, तो अनुभव तुम्हाला देता येईल का? मला नाही देता येणार. साखरेची गोडी मी कशी काय देणार? तुम्ही खाल्ल्याशिवाय तुम्हाला गोडी लागणार नाही ना. म्हणून जाणवा अनुभवाची जी गोष्ट आहे ते सांगतात दृष्टांताची मात. मी तुम्हाला दृष्टांत देईन, उदाहरण देईन. सोप्या सोप्या उदाहरणांनी तुम्हाला माझ्या अनुभवाचं स्वरूप सांगतो. आणि म्हणून ज्ञानोबांनी या अमृत अनुभवामध्ये असंख्य दृष्टांत दिले. सोप्या 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 उदाहरणांनी ज्ञानोबांनी आपले अनुभव आपल्याला दिलेले सांगितले. इतके सोप्या अनुभव अमृत अनुभवामध्ये जे आलेले तिथे कोणी दिले नसते. म्हणून या दृष्टांताची मात म्हणजे दृष्टांताचं श्रेष्ठत्व आपल्याला फार महत्वाचं आहे. कारण दृष्टांताने तो विषय आपल्याला सोपा होतो. दृष्टांत हा एक अलंकार आहे का व्याकरणातला. जसे यमक, अनुप्रास वगैरे अलंकार भाषेमधले, तसा हा दृष्टांत या नावाचा एक अलंकार आहे भाषेमध्ये. आणि त्याची संपूर्ण व्याख्या फार सुंदर आहे. दृष्टांता पुनरेतेषां सर्वेषां प्रतिबिंबनम. मम्मत नावाचे महान
लेखक वगैरे संस्कृत भाषेमध्ये त्यांनी या साहित्य शास्त्रावर ग्रंथ लिहिलेला आहे मठाचा. सुदैवाने तो आम्हाला अभ्यासालाच होता मठाचा. तर त्यांनी त्या दृष्टांत अलंकाराचं त्याची व्याख्या आहे ती अशी सांगितली. दृष्टांत दृष्टांत त्याला म्हणतात. पुन्हा येतेषां प्रतिबिंबनम. आरसा घेतला आणि त्याच्या पुढे आपण कोणताही पदार्थ ठेवला धरला तरी त्या आरशामध्ये तसंच प्रतिबिंब उमटतं की नाही. आरसा ज्याच्या पुढे तुम्ही जसा धराल त्याच प्रतिबिंब तो आरसा तुम्हाला दाखवतो. म्हणून दृष्टांत हा असा एक अलंकार आहे की ज्यामध्ये एक तत्व असतं आणि एक उदाहरण असतं. हे तत्व दाखवण्यासाठी ते उदाहरण असतं. मग त्या उदाहरणामध्ये आणि ह्या तत्वामध्ये सारखेपणा दाखवण्याचं कार्य हा दृष्टांत अलंकार करतो. त्या तत्वाचं बरोबर हुबेहूब प्रतिबिंब त्या उदाहरणात असतं. तत्वाचं प्रतिबिंब उदाहरणात असतं. आता हे थोडस कठीण आहे साहित्य शास्त्रातलं आहे. आता काय माझं काही वेळेला असं भटकून जातो आम्ही साहित्य शास्त्रामध्ये. पण काही मुलं तुम्ही ऐकून घ्या बाबा. ज्ञानोबाने दृष्टांताची मात सांगितली म्हणून सांगावं लागते. दृष्टांताची मात म्हणजे दृष्टांताचं श्रेष्ठत्व सांगता येते. दृष्टांत का द्यावे लागतात, उदाहरण का द्यावी लागतात, कारण उदाहरणांनी तो विषय आपल्याला सोपा होतो. समजतो किती का अवघड विषय ना. अरे ज्ञानोबाने अमृताचे अनुभव सांगितले, आत्म्याचे अनुभव त्यांनी आपले जे होते ते दृष्टांताने सांगितले, उदाहरणांनी सांगितले. आणि ते आपल्याला कळत होतं सगळं. दृष्टांत चटकन कळतो ना, तत्व कळत नाही लवकर. तत्व अवघड असतं, परंतु त्या तत्वाला दुसरं उदाहरण दिलं की चटकन मग ते तत्व कळायला लागतं. जसं त्याला म्हणतात अहो आत्मा आणि जग हे एकरूप आहेत, एक सारखेच आहेत. आता हे झालं तत्व. का सांगता तुम्ही आत्मा आणि जग सारखं आहे असं तुम्ही म्हणता ज्ञानोबा. आता किती विचित्र वाटलं ऐकल्याबरोबर आपला. पण ते ज्ञानोबाने जर उदाहरण दिलं, सोनं आणि सोन्याचे अलंकार एकच असतात ना. अलंकार म्हणजे विविध प्रकारचे आकार ना, आणि ते सोन्याचे बनवलेले. मग त्या दागिन्यांमध्ये त्या अलंकारामध्ये सोनं नाही का आहे. तसा आत्मा जो आहे तो या सगळ्या जगाच्या आकारामध्ये बसलेला आहे, निर्माण झालेला आहे. हे जे अलंकाराचे किंवा दागिन्यांचं उदाहरण ज्ञानोबाने दिलं त्यामुळे आपल्याला जगाचं स्वरूप कळलं. म्हणून ज्ञानोबा दृष्टांताची मात. दृष्टांताचं श्रेष्ठत्व एवढ्यासाठी असतं की दृष्टांत हा त्या तत्वाला बरोबर समजून सांगतो की असं असं तत्व आहे. आता हे आपण सगळं हे ऐकलेलं आहे, वाचलेलं आहे म्हणून आपल्याला कळतंय ज्ञानोबांचं. आता ज्या लोकांनी अमृतानुभव वाचलेला नसेल किंवा चांगली उपासष्टी वाचली नसेल, ज्ञानेश्वरीचा अभ्यास नाही विशेष, त्यांना हे कळणं कठीण आहे. ज्ञानदेव सांगे दृष्टांताची मात साधूचे संगती तरुण उपाय. ज्ञानोबांनी गुरु म्हटलं नाही इथं. ज्ञानोबा शब्दाची निवड इतकी अशी अचूक करतात. त्यांनी साधू शब्द वापरलाय. साधू कोणाला म्हणतात, जो अंगाला नाक म्हणून हसून येतो त्याला साधू म्हणतात. त्याला साधू म्हणतात.
दारातून भीक मागायला येतो द्यावं भिक्षा साधू आले बर का. साधू शब्दाचा अर्थ करा समजून घ्या. साधकांनो समजून घ्या. साधू म्हणजे ज्याने साध्य केलेलं आहे तो साधू. बरं काय साध्य केलंय त्याने? सगळ्यात उच्च असं जे तत्व आहे आत्मतत्व जे प्राप्त झालेलं आहे तो साधू. असा साधू शब्द साधे म्हणून जाणवा शब्द वापरतात परंतु ते फार वेगळ्या अर्थाने त्या ठिकाणी वापरतात. आपल्याला साधूची कल्पनाच नाही. आपल्याला साधू म्हणजे काय आहे? गावामध्ये भटकतात बिचारे भीक मागत साधू, त्यांना आम्ही साधू म्हणतो. ज्याला साध्य प्राप्त झालेलं आहे, ज्याने साधनेने साध्य प्राप्त करून ठेवलेला आहे तो साधू. तेव्हा म्हणतात साधूचे संगती तरुण उपाय. आणि म्हणून त्याच्या संगतीमुळे तुम्ही गेला ज्याने साध्य केलेलं आहे, ज्याला ते आत्मतत्व साध्य झालेलं आहे, त्याच्या संगतीत गेल्याशिवाय आत्मबोध होईल का तुम्हाला? आत्मस्वरूप कळेल का तुम्हाला? भलत्या माणसाच्या नादी लागून तुम्हाला आत्मस्वरूप कळेल का? नुसत्याच गप्पा मारणाऱ्या नुसत्या विद्वत्ता दाखवणाऱ्या माणसाच्या नादी लागून उपयोग नाही. विद्वत्तेच्या गोष्टी तुम्हाला खूप चांगल्या सांगेल परंतु आत्मज्ञानाच्या बाबतीमध्ये अनुभव त्याला काहीच नाहीये. मग अनुभव शून्य तत्वज्ञ जो असेल त्याच्या संगतीत जाऊन का उपयोग होणार आहे तुला? म्हणून ज्याला आत्मबोध झालेला आहे, आत्मज्ञान झालेलं आहे त्याच्या संगतीत जा. म्हणून मग तरुणोपाय, मग पुढचं भलं होईल. तरुणोपाय म्हणजे तरुण जाण्याला तुम्ही समर्थ व्हाल. या भवसागरामधून तरुण जाण्यासाठी साधूची संगती पाहिजे असं ज्ञान होता. म्हणून तो साधू म्हणजे ज्याने साध्य केलेलं आहे आत्मतत्व तो. असा याचा अर्थ बरं. आणि भलत्या साधूच्या नादी लागू नका. जगामध्ये फसवे साधू खूप आहेत. पेपर मध्ये जरूर आम्ही वाचतो निराकट्याच्या कथा. अरे काय साधू आहेत. एका दृष्टीने बरं झालं मी या गावाला आलो. चित्रांमुळे जगाचे फार फसवे असतात ते लोकांना. साधे साधे मांत्रिक छुछाव करणारे, ताई बांधणारे, खरा देणारे, काही देणारे ते उभारतात. छुछाव करणारे असे जे लोक असतात ते उभारतात भोळे बाबड्या लोकांना. हा मी तुम्हाला तुमचं काम करून देतो या. काहीतरी तुमच्या हातामध्ये काहीतरी विभूती लावा, नाक खडा द्या, गळ्यात बांधा, बस तुमचं काम होऊन जाईल. म्हणून अशा गोष्टींच्या नादी लागू नका. खरं साधुत्व जे आहे ते आपल्याला माहिती नसतं आणि म्हणून आपण अशा भुरट्या साधूंच्या नादी लागून आपण बंधावून जातो. म्हणून ज्ञानोबा सांगतात ज्याला साध्य झालेलं आहे तो आत्मस्थिती प्राप्त झालेली अशा साधूंच्या संगतीत गेल्याशिवाय आपला तरुणोपाय नाही. तरच आपल्याला ते आत्मज्ञान प्राप्त होणार. जसं अभंग झाला तशी अभंग फारच सुंदर झाला. तेव्हा त्याच्या संघाला विश्राम देऊ. हरिओम.